तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं ट्युशन एरिया लातूरमध्ये. माझं नाव आहे विश्वजित पाटील. आज माझ्यासोबत आहे एक ट्युशन एरिया लातूरमधला टॉपर विद्यार्थी, ज्याला की नीट 2024 मध्ये 710 मार्क्स आलेले आहेत. तर काय नाव आहे तुझं? माझं नाव उत्कर्ष महादेव शिंगणे आहे. कुठला आहे तू? मी प्रॉपर बीडचा आहे, पण 5 वर्ष झालं लातूरमध्ये राहतोय. मी 8वी पासनं इथं शिफ्ट झालो होतो माझ्या दादाच्या 11वी-12वी पासून. तर तुझी मार्क सांग ना, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी मध्ये किती किती आले? फिजिक्समध्ये तर 170 एक्सपेक्टेड आहेत, पण एका क्वेश्चनमध्ये थोडं ॲम्बिग्विटी आहे. तर मग त्याचं जर का आपण मायनस धरले तर 165, आणि जर का ते क्वेश्चन भेटला बरोबर तर 170, आणि बाकी केमिस्ट्री 180 आणि पूर्ण बायोलॉजीमध्ये 360 आहेत. 360 आउट ऑफ 360 कसे मिळवले एवढे मार्क? अभ्यास करून. काय कसा अभ्यास केला बायोलॉजीच तू? काय टीचर्सनी जे वेळोवेळी सांगत गेले, त्यांच्या नोट्स वगैरे दिल्या, चांगले जे काही त्यांना पॉईंट्स वाटले की चांगले येऊ शकतात ते हायलाईट वगैरे करून दिले होते त्यांनी. प्रॉपर NCERT रीडिंग घेतली होती क्लासमध्ये त्यांनी. प्रॉपर टेस्ट सिरीजमध्ये चांगले क्वेश्चन दिले होते. असाइनमेंटमध्ये पण एकदम चांगल्या क्वालिटीचे न्यू व्हरायटीचे क्वेश्चन दिले होते. म्हणजे जे जनरली आपण PYQ वगैरे सोडवतो त्याच्या हटके दिले होते. म्हणजे त्याच बेसिस होते, म्हणजे तशा टाईपचे होते, पण वेगळे क्वेश्चन होते, ज्याच्याने की आम्हाला व्हरायटी टच करायला भेटली क्वेश्चन्सची. ते खूप फायदेशीर ठरलं. आणि आमचं टेस्ट सिरीजचा फेज 1 मध्ये बायो मला काहीच जमत नव्हतं. इतके हार्ड पेपर असायचे. लिटरली मी सांगतो, मला बायोमध्ये ऑन ॲन ॲव्हरेज 280 ते 270 असतील माझ्या फेज 1 मध्ये. मग त्या पेपर्सला मी प्रॉपर ॲनालाइज केलं, माझ्या चुका कुठं होत आहेत ते बघितलं, आणि NCERTच्या मी कोणत्या लाईन्स मिस करतोय, मी कोणते पॉईंट मिस करतोय, हे सगळं मी ॲनालाइज केलं. माझ्या एका नोटबुकमध्ये लिहून काढलं ते सगळं, ज्याच्यावरती फोकस करायचं आहे. आणि मग त्या सगळ्या पॉईंट्सवरती मी सातत्याने फोकस करत गेलो, आणि पवार सरांचं आपलं गायडन्स भेटत गेलं वेळोवेळी. त्याच्यामुळेच मला इथे 360 आहे. तर तुझी नीटची जर्नी शेअर कर ना, पूर्ण स्टार्टिंगपासून 11वी पासून. स्टार्टिंग पासून 11th पासून ते सगळं राहते. तू 8वी पासून इथं काय करतोय? 5 वर्ष झाले शाळेत. माझा भाऊ तेव्हा मी जेव्हा 8वी मध्ये होतो, मी जेव्हा 8वी मध्ये होतो तेव्हा माझा भाऊ 11वी मध्ये होता. आणि नंतर माझ्या पेरेंट्सनी डिसाईड केलं की हा मुलगा हुशार आहे, चला ह्याला चांगल्या ठिकाणी शिकायला पाठवू. आणि त्यावेळी मी फारसा काही अभ्यासामध्ये इंटरेस्टेड नसायचो. त्याच्यामुळं मग मेन म्हणजे तर माझ्यासाठी चांगलं होतं, कारण की मी तिथं काही जास्त अभ्यास करत नव्हतो. आणि माझ्या आईवडिलांना वाटलं की इकडं लातूरला आणल्यावर चांगल्या अभ्यासाच्या ठिकाणी मग तो जरा अभ्यास करायला लागल. आणि फॉर्च्युनेटली तसंच झालं. मग जसं मी 8वी मध्ये इथं आलो, तर मग माझं अभ्यासामध्ये मन रमू लागलं. आणि मग नंतर अचानकच 8वीच्या लास्टला लॉकडाऊन पडलं. मग तेव्हा वापस गेलो बीडला. मग 10thला वापस आलो. मग नंतर 10thला सगळ्यांचं असंच होतं की एक लातूरमध्ये एक महाविद्यालय आहे, तर तिथं असं लोकांचं असं परसेप्शन असतं की जर का तिथल्या ह्या XYZ बॅचमध्ये जर का माझा मुलगा लागला, तर मग माझा मुलगा 101% एम्सला गेलाच. हे अशी विचारधारणा माझ्या पेरेंट्सची पण होती. पण अनफॉर्च्युनेटली मी ती स्क्रीनिंग परीक्षा वगैरे दिली. अनफॉर्च्युनेटली माझं झालं नाही. अनफॉर्च्युनेटली नाही, मी फॉर्च्युनेटलीच म्हणेल. मग माझा त्या बॅचला लागला नाही. आणि मग मी पण खूप डिमोटिवेट झालो की अरे यार, माझा इथं लागलाच नाही, आणि मग आता मी फेल्युअर आहे, माझ्याच्याने काहीच होऊ शकत नाही, अशा विचारधारणेमध्ये गेलो होतो. आणि मग नंतर आमचा 10वीचा निकाल लागला. त्याच्यामध्ये मला खूप चांगले गुण आले. आणि मग त्याच्या बेसिसवरती तिथल्या एका बॅचमध्ये मला ॲडमिशन भेटलं. आणि मग सगळे आम्हाला म्हणू लागले, अशा बॅचमध्ये घेत असतात का ॲडमिशन, आता तुझं काहीच खरं नाही, तुझं लागूच शकत नाही चांगल्या कॉलेजला. मग असं सगळे आम्हाला टोमणे मारू लागले. आणि मग नंतर 11वी मध्ये जसं आम्ही अभ्यास चालू केला,
तसं मग स्टार्टिंगला तर काहीच समजायला झालं. मग नंतर हळूहळू मला समजू लागलं की कसा अभ्यास करायचा कसा नाही. मग नंतर जसं जसं मला ग्रीप आली तसं मग एक टीचर होते फिजिक्सचे, मी त्यांच्यासाठीच जात होतो. बाकीच्या टीचरचं काही समजत नव्हतं मला, मग त्यांच्यासाठी जात होतो. मग आणि त्यांनी कॉलेज सोडून दिलं तेव्हा. आणि मग मी काय झालं, त्या दिवशी आलो, खुर्चीत बसलो होतो माझ्या, मी अक्षरशः रडायला लागलो. मी म्हणलो आता तर माझं काहीच खरं नाही बघा. मग आता मला रिपीटच करावं लागतंय, माझ्याच्याने होऊच शकत नाही पहिल्या अटेम्प्टमध्ये, असं होतं. आणि मग मम्मीने, माझ्या आईने मला बघितलं तिथं रडताना. मग आई आली. मग तिने म्हणली रडू नको बाळा, आपण बघू, आपण आपल्या दादाला विद्यारत्न अकॅडमीमध्ये घेतलं आहे, आपण पण बघू, ॲडमिशन घेऊ तिथे. मग मी ॲडमिशन घ्यायला इथे आलो. मग आशिष पवार सर भेटले, सतीश पवार सर भेटले. मग तेव्हापासून मी इथं जॉईन केलं. आणि मग तेव्हापासनं इथं मला समजू लागलं की आपल्याला मार्क आणायचे असतील तर आपल्याला कसा अप्रोच ठेवायला पाहिजे. कारण की आधी मी जिथे होतो तिथं फारसं काही सिरियसली घेत नव्हते. म्हणजे असाइनमेंट वेळेवर न देणे, सिलेबस असं क्लासमध्ये खूप टाइमपास करणे वगैरे. इथं आल्यावर मला ते जाणवलं की इथं अजिबात असलं काही होत नाही. इथं टीचर्स हमेशा एकदम सिरियसली वगैरे असं शिकवायचे, वेळोवेळी असाइनमेंट द्यायचे, त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स कव्हर करायचे. ते मला खूप बेनिफिशियल ठरलं. आणि जसं जसं मी ट्वेल्थमध्ये आलो तसं तसं मग मी एकदम अभ्यास करायला चालू केलं होतं. म्हणजे लाईक आधी कसं एकदम असं चिल मूडमध्ये असायचं की चल ना भाऊ काय होतंय, अभ्यास काय होत असते, असं अशा विचारधारणेचा होतो. मग जसं जसं ट्वेल्थमध्ये आलो तसं तसं मग माझ्यामध्ये पण सिरियसनेस जागू लागला की आता एकच वर्ष आहे, एक वर्ष हे काही नाही केलं तर आपल्याला खरंच काही होऊ शकत नाही. आणि असं पण असं एक्सक्यूज पण नव्हतं की टीचर्स चांगले नाही आहेत किंवा चांगले टेस्ट वगैरे काही नाही आहेत, असं पण नव्हतं. मग मग असं एका दिवशी पवार सर आले होते आणि मग त्यांनी क्लासमध्ये सगळ्यांना रागवलं होतं की अभ्यास का करत नाही आहेत वगैरे म्हणून. मग तेव्हापासून माझ्यामध्ये असं ते ऊर्जा आली की चला आतापासून अभ्यास चालू करूया. मग तेव्हापासून मी जे अभ्यास करायला चालू केलं ते मी 4 मे पर्यंत एक पण दिवस सुट्टी घेतली नाही. तुझी मम्मी काय काय नाव आहे तुमचं? कांचन महादेव शिंगणे. लहानपणीपासून अभ्यासात कसा होता? हा तसं ओरिजिनल हुशार आहे, पण अभ्यास कधीच करत नव्हता. फक्त खेळायचं. शाळेतून आलं की बॅग फेकून द्यायची गेटमध्येच, बॅग पण मम्मीने उचलून आणायची. मग याचं काय आलं की टीव्हीचं बटन दाबायचं, टीव्ही वगैरे बघायचा, खाणं पिणं टीव्ही बघणं झाला, क्रिकेटची बॅट घ्यायची की निघायचं. मग येऊन ते दिवस संध्याकाळपर्यंत खेळायचं. घरी आले की झालं, मम्मीनीच बॅग भरायची स्कूलची. सगळं सेल्फ स्टडी काहीच करत नव्हता. जे शाळेत शिकवल तेच फक्त, बाकी काहीच करत नव्हता तो. बदल म्हणजे, आणि तो त्याला जे काही मार्क यायचे एक 7वी 8वी पर्यंत, ते फक्त तो शाळेतलं जेवढं शिकवायचं ना तेवढंच याच्यावर घ्यायचं. 80% पर्यंत त्याला यायचे. बीडमध्ये होतो तोपर्यंत. मग माझा मोठा मुलगा आउट ऑफ असायचे, त्याला मोठा नेहमी शाळेत फर्स्ट यायचा आणि हे असं असायचं. मग तो शाळेत नाही गेला तर शाळेत सुद्धा जात नव्हता. एखाद वेळेस तो आजारी असले की जात नव्हता ना, दादा नाही तर मी जात नाही म्हणायचं. आणि दादाच्या जीवावर सगळी शाळेत फिरायचा, कारण दादाला फार मान होता शाळेमध्ये. मग त्याच्याच दादाचा भाऊ म्हणलं की याला फार हे असायचं. पण तो त्याचे मार्क्स वाढवण्यात काही होईना. मग मला मोठ्याला आणायचंच होतं. मग ह्याला पण घेऊन येत, हा नकोच म्हणत होता, माझे खूप मित्र आहेत म्हणला तिथं, मी येत नाही. आल्यावर पण तो इतका चिडायचा, इतका रागवायचा, याच्यामुळं आले उगंच आणलं, माझे मित्र आहेत. पण त्याला पोद्दारमध्ये टाकलं मी. अगोदर त्याचं ICSE होतं 7th पर्यंत. इथं आल्यावर त्याला CBSEला टाकलं. मग इथं थोडं नवीन हे केलं त्यांनी, पण नंतर मग छान रुळला तो. टीचर्स वगैरे चांगले भेटले आणि मित्र पण चांगले भेटले त्याला, अभ्यास करणारे वगैरे. आणि मग ते 8वी झालं समजा. 9वीला तर लॉकडाऊन पडलं, ऑनलाईन केलं. 10th अर्ध असंच गेलं लॉकडाऊनमध्ये. 10च्या दिवाळीपासून मग अभ्यास केला त्यांनी, स्वतः सेल्फ स्टडी केला त्यांनी. आणि मग 10thला त्याला 98.80 आले होते. CBSE पोद्दारमध्ये 5वा आला होता तो. 98% होते. नाही 8वा आलो तो. 8वा आला होता का? तो 8वा आला होता. टॉप 10 मध्ये होता तो.
मग त्याला कॉलेजला भेटलं ॲडमिशन वगैरे, त्याचं स्वप्न होतं की आपल्याला ॲडमिशन भेटलं पाहिजे. खूप खुश होतो आम्ही सगळेच की आता काही नाही, उत्कर्ष सेटल झालं बुवा सगळं म्हणून. मग ते 2-3 महिने सुरुवातीचे चांगले गेले, नंतर मग टीचर्स निघून चालले. मग एक 2 टीचर निघून गेल्यावर तर तो घरी रडत आला अक्षरशः, एवढा जोरात रडायला. माझं काहीच खरं नाही म्हणे, मम्मी मला 100% रिपीट करावं लागते. मी जर इथं राहिलो तर 100% मला रिपीट करावं लागणार आहे. माझ्याकडून काहीच अपेक्षा करू नका. म्हणलं नाही, काहीच अपेक्षा करत नाही, तू शांत हो, तू फक्त शांत बस. मग त्यावेळेस माझा मोठा मुलगा तेजस इथं होता विद्याराधनामध्ये. मग त्याला मी आणलं गोड बोलून, चल म्हणलं, चल मग सरांची भेट तर घालून देते म्हणलं. मग आशिष पवार सरांना भेट घातली त्याची, सरांना बोललो होतो वगैरे. मग त्याला म्हणलं घ्यायचं की ॲडमिशन, अगोदर नाही म्हणलं, नंतर दुसऱ्या दिवशी परत आणलं मी सरांकडे. त्याला नाही म्हणलं माझं मी ऑनलाईन करतो, मला आता कुठंच जायचं नाही, मला परत आणलं. मग आशिष सरांना त्याला बोलायला लावलं. सर म्हणलं ऑनलाईनमध्ये काही, मला माहिती याचा स्वभाव, ऑनलाईन करायला लावलं तर हे मोबाईलमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त तर दुसरंच काहीतरी बघेल, म्हणून मग नाही म्हणलं, आपल्याला ऑफलाईनच करायचं, काहीही कर तू, ऑफलाईनच करायचं. मग दुसऱ्या दिवशी 2 दिवसांनी मग तो तयार झाला आणि सरांना म्हणलं, सर म्हणले तुला जनरल बॅचमध्ये बसावं लागेल. तो म्हणला नाही, मी जनरल बॅचमध्ये बसतच नाही, तिथं मुलं चांगली नसतात. नंतर सरांना मग सतीश पवार सरांनी त्याला टार्गेट दिलं की म्हणजे तू एकतर मग जी आमची स्टार बॅचची एक्झाम होणार आहे ना, तोपर्यंत 1-1.5 महिना थांब, तू 1-1.5 महिना ह्या बॅचमध्ये थांब, ती एक्झाम देन तुझं, तू मग सिलेक्शन झालं जा. तेवढे दिवस पण थांबाय तयार नव्हता. मग सर म्हणले बरं ठीक आहे, 3 एक्झाम घेतो झाल्या तुझ्या 3 संडे, तर 600+ यायला पाहिजे तुला, मग टाकतो. मग ठीक आहे म्हणला, मग तयार झाला. मग घरी गेले की एवढा जोरात अभ्यास करायला चालू केला, कारण टार्गेट होता आम्हाला 600+ जाण्याचं. मग त्यांनी खूप छान अभ्यास केला. पहिल्याच टेस्टला त्याला 660 पडले होते, मग 600+ गेले. दुसऱ्या टेस्टला तर 685 आले. मग सरांनी स्वतःहून फोन करून बोलून घेतलं, उत्कर्ष कोणे म्हणे, त्याला या म्हणा. मग मी त्याला घेऊन आले. मग सरांनी स्वतः त्याचं स्टार बॅचमध्ये सिलेक्शन झालं म्हणून सांगितलं आणि टाकलं त्याला स्टार बॅच. मग त्याला बरं वाटलं. मग त्यांनी इथं आल्यानंतर त्याला म्हणजे सगळ्यांचं मार्गदर्शन भेटलं. आणि मेन म्हणजे विद्याराधना हे मला माझा आधीचा मूल्य असल्यामुळे इथे मला इथलचा स्टाफ म्हणजे इथलचं प्रत्येक माणूस एक फॅमिलीच आहे आमच्यासाठी. इथं आमचे समोरचा हे राम भैया वगैरे सगळे म्हणजे माझ्या मुलांना एवढं सांभाळतात ना की खूप सांभाळतात. आणि मेन आशिष सरांच्या स्वाधीन केलं ना मी, तर मला हेच नाही की टेन्शनच नाही. आशिष सरां कंटिन्यू मुलांकडे त्यांचं सगळ्यांकडे लक्ष असतं. एक विद्याराधना म्हणजे एक फॅमिली आहे आमच्यासाठी, त्यामुळे फॅमिलीमध्ये सोडून सगळ्यांची काळजी घेतात सर. मग याला मी थोडं रागीट स्वभावाचा आहे ते आहे. मग मी सतीश सरांकडे थोडं 1-2 वेळा त्याला हे केलं. अगोदर आम्हाला काय वाटायचं की त्याचे फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये मार्क कमी यायचे ना त्याला, तर मग आम्ही सरांना एकदा भेटायला आलो. सर त्याचं केमिस्ट्री वीक आहे वगैरे. मग सर म्हणले ते नाही, तुम्ही इकडे बघा, बायोमध्ये त्याला कमी मार्क आहेत म्हणले. मग आमच्या जे डोक्यात नव्हतं ते सरांनी आमच्या निदर्शनास आणून दिलं की याचं हे नाही, याचं बायोचा पण अभ्यास हा कमी करतोय. मग त्याचं बायोचं सरांच्या ह्यानी मग छान आले मार्क्स. नंतर सरांनी त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळं तो आज इथे आहे. नसता आणि आमची अपेक्षाही नव्हती की तो एवढे मार्क्स घेईल वगैरे. तो स्वतः सुद्धा म्हणत होता माझ्याकडून काहीच अपेक्षा करू नका. अक्षरशः पेपरच्या दिवशी जाताना तो मला म्हणला तू माझ्याकडून काही अपेक्षा करू नको, मी जास्तीत जास्त 650 मार्क घेईल, ते पण असं म्हणू नको एवढे आले का नाही आले वगैरे. त्याला मी जाताना म्हणलं तू जा निवांत जा म्हणलं, जे काही येतील मार्क ते. पण मला अपेक्षा होती की हा 700+ घेणार. मग किती घेईल माहीत नाही, पण मी 2 ते 4 दिवसांनी अगोदरच आशिष सरांची माझी भेट झाली होती. मी इथं भेटायला आले होते सरांना, जामाई सरांना. तर त्यावेळेस सरांना म्हणलं होतं की सर मला खात्री त्याला टेस्ट सिरीजमध्ये किती मार्क होते, त्यांनी टेस्ट सिरीजमध्ये एकदाही 700 क्रॉस केलेलं नाही. म्हणजे त्याला आता किती मार्क येऊ द्या सर, पण तो 700 क्रॉस करणार, कारण मला माहिती त्याचं कसं शेवटच्या बॉलवर 6 मारणार आणि बाउंड्री पार, हे मला माहिती त्याचं की तो करतो. आणि तसंच झालं. सरांना सुद्धा यकीन नव्हतं की हा घेईल म्हणून, कोणालाच वाटलं नव्हतं.
इथं त्याच्या कोणत्याही टीचरलाही वाटलं नव्हती की हा मार्क, पण मला खात्री, त्याला स्वतःलाही खात्री नव्हती, पप्पांना नव्हती, कोणालाच, पण मला खात्री होती. कारण तो मेहनत खूप घेत होता. तो सकाळी पहाटे 5ला अभ्यासाला बसायचा, रात्री 9:30 पर्यंत एकाच जागेवर, उठत नव्हता तो. डेली त्याचं सकाळी 4ला उठणे, मेडिटेशन, योगा 1 तास आणि दिवसभर अभ्यास. तो 1 सेकंद सुद्धा कोणाला बोलत नव्हता, काहीच नव्हतं. मग त्याच्या तयारीनुसार मला खात्री होती, कारण त्याचा अभ्यासच झाला होता आउट ऑफ घेण्याचा. 720 ते 720 घेण्याचा अभ्यास होता त्याचा, आणि तसंच झालं. त्याला आउट ऑफ क्वेश्चन येत होते. एक बाय मिस्टेक झाले नसतं 720 ते तेवढेच त्याला आले असते. तुम्ही पण मित्रांनो एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा, हारताय म्हणून मैदान सोडू नका. शेवटच्या बॉलवर पण सिक्सर बसू शकतो. तर तुम्हाला भेटून भारी वाटलं. तुम्ही काय ॲडवाईस देता ट्युशन एरियामधले ज्यांचे विद्यार्थी येत आहेत त्यांच्या पालकांना? मी एकच सांगेल की माझे दोन्ही मुलं विद्याराधनांनी घडवले. जरी माझ्या मोठ्या मुलाला कमी मार्क आले तरी त्याचा रिझल्ट त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणणार मी. कारण त्याला इथं आल्यानंतर जे वातावरण भेटलं ते कुठंच नाही भेटणार, अक्षरशः म्हणजे आपल्या घरात पण नाही भेटणार. एवढी काळजी विद्याराधनातला प्रत्येक स्टाफ मेंबर, टीचर सगळे घेतात सगळे. मला इथं आले की काळजी नाही वाटत. विद्याराधनात मी सोडलं मुलाला तर मला कोणत्याच प्रकारचं टेन्शन नाही. आणि मी माझ्याच मुलांना म्हणून नाही, माझ्या सगळ्या मैत्रिणींना सुद्धा सांगते की तुम्ही विद्याराधनाला सोडलं ना की काळजी करू नका. आणि तुम्हाला आणि छोटं जरी प्रॉब्लेम असला, काही जरी प्रॉब्लेम असला, माझा मोठा मुलगा तर झोपेतून उठत नव्हता, तो प्रॉब्लेम घेऊन सुद्धा मी अशी सरांकडे जायची, सर हे झोपेतून उठत नाही. तो म्हणायचा काय तू सरांना काही पण सांगते, पण सरांनी तो प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह केला माझा. सर म्हणले मॅडम सकाळी 6ला इथं आणून ठेवायचं त्याला, आणि त्याला केमिस्ट्रीच्या केबिनमध्ये स्पेशल जागा देत होते सर. त्याचे दिवसभर सगळं त्याचं चहा पाण्यासहित सगळं करायचे दिवसभर. आणि पुन्हा सर म्हणले तुम्हाला जर ते त्रास देत असेल तर तेजस इथे गादी टाकू, तू एकीकडे मी एकीकडे झोपायचं, घरी जायचं नाही. घरी जायचं नाही म्हणायचं. सरांनी त्याला सांगायचं आपण दोघं इथंच, मी तुला खायला आणून देतो, पार्सल आणून देतो, सगळं देतो. खूप म्हणजे याचा तरी रिझल्ट आला म्हणून मला हे वाटतं. पण मला माझ्या मोठ्या मुलाबद्दल पण खूप हे वाटतं की खूप काळजी घेतली त्याची खूप. आणि याचे तर समजा ह्यांनी तर केलंच कष्ट, पण इथं मला मेन जो आपला हे असतो ना की घरातलं जे आपण म्हणतो ना की हे काळजी घेत, आई वडील कशी मुलांची काळजी घेतात त्याच्यापेक्षा जास्त अकॅडमी पूर्ण काळजीची. टीचर्स पण म्हणजे माझ्या मुलांसोबत सगळ्यांनी एवढं छान, खूप छान वागणूक भेटली. आम्हाला वाटतच नाही आहे अकॅडमी म्हणून. आमचं फॅमिलीसारखंच आमचं येणं जाणं चालू असतं. सगळेच खूप छान आहेत सगळे. तू काय ॲडवाईस देशील ट्युशन एरियामध्ये विद्यार्थ्यांना? अभ्यास करत राहा, चांगले मार्क आणा, चांगल्या कॉलेजला जा, बस एवढी. तर तुझ्या इथनं पुढच्या लाईफला ऑल द बेस्ट. भावी MBBS डॉक्टर. पुढं काय करणार आहे आता MBBS झाल्यावर? MBBS झाल्यानंतर तर PGची अभ्यास करेल आणि नंतर माझ्या पप्पांच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिस करेल. तुझे पप्पा काय करतात? पप्पा डॉक्टर आहेत माझे. डॉक्टरच आहेत? हो. तुला कशाचं डॉक्टर व्हायचंय मोठं होऊन? इतक्या पुढचं तर आता काही डिसाईड केलं नाहीये. स्वप्न पाहिलं तसं तर मला आतापर्यंत डॉक्टर बनायची इच्छा नव्हती. मला ऍक्च्युली इंजिनिअरिंग साईडकडे जायचं होतं, पण 11th मध्ये मी PCB घेतलं कारण की फॅमिली बॅकग्राऊंड डॉक्टरकीचा असल्यामुळे. मग फ्युचरचा विचार करून मी PCB घेतलं. मग आता डॉक्टरकीचा तर काही असा विचार नव्हता माझा. तर ऑल द बेस्ट तुमच्या सगळ्यांना पण. थँक्यू सो मच.